नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण एका नवीन धड्यावर चर्चा करणार आहोत. धड्याचे नाव आहे अपूर्णांकांवरील क्रिया. सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक याबद्दल आपण पूर्वीच्या इयत्तांमध्ये काय शिकलो याची थोडी उजळणी करूया. आता अपूर्णांक म्हणजे काय? आपण पाहिले होते की माझ्याकडे जर एक चपाती असेल आणि त्याचे मी 4 समान भाग केले आणि एक भाग मी एका मुलाला दिला, तर त्या मुलाला मी किती चपाती दिली हे जर आपल्याला संख्या स्वरूपात मांडायचे असेल तर आपण याला लिहितो 4 पैकी 1, म्हणजेच 1 रेषा आणि त्याच्या खाली 4. याचा अर्थ होतो 4 पैकी 1. ही संख्या आपण सांगताना याला 1/4 किंवा 1/4 असे म्हणतो. ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर जर दाखवायची असेल तर आपली संख्या रेषा 0, 1, 2, 3 या पद्धतीनं पूर्ण संख्या दाखवताना आपण संख्या रेषा वापरतो. पण ही संख्या 1 चा एक भाग आहे, म्हणजेच 0 आणि 1 च्या दरम्यान कुठेतरी येते आणि म्हणूनच ही संख्या पूर्ण संख्या नाहीये, तर ती अपूर्ण आहे आणि म्हणूनच त्याला अपूर्णांक असे म्हणतात. ह्या अपूर्णांकामध्ये हा जो 1 आहे, ह्या 1 ला आपण अंश असे म्हणतो. म्हणजेच जी संख्या या आडव्या रेषेच्या वरती असते त्याला अंश म्हणतो. अंश म्हणजे आपण जितके भाग घेतले, जितके भाग वापरले ते अंश, आणि आपण एकूण जितके भाग केले होते, समान भाग, जितके समान भाग आपण केले होते त्या गोष्टीचे, त्याला म्हणतात छेद. म्हणजे या चपातीचे आपण 4 समान भाग केले होते, म्हणून छेद हा 4 आहे आणि त्यातील एक भाग आपण वापरला म्हणून 1 हा अंश आहे. अपूर्णांकांना आपण मुख्य 3 प्रकारांमध्ये त्यांचे वर्गीकरण करतो आणि ते प्रकार आहेत छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता छेदाधिक या शब्दाची जर आपण फोड केली तर आपल्याला लक्षात येते की त्याचा अर्थ आहे छेद अधिक. अधिक म्हणजे जास्त. ज्या अपूर्णांकामध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ जे आपण पहिला उदाहरण घेतलेलं आहे 1/4 किंवा 1/4, 2/5, या दोन्ही उदाहरणामध्ये आपण पाहाल तर छेद हा अंशापेक्षा जास्त आहे. 1 पेक्षा 4 जास्त आहे, 2 पेक्षा 5 जास्त आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध म्हणजे अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक म्हणजे ज्यामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. उदाहरणार्थ 5/2, 5/2 किंवा 7/3, 7/3. आता अशा प्रकारचा अपूर्णांक आपल्याला कधी मिळतो? उदाहरण द्यायचे झाले तर माझ्याकडे 5 गोळ्या आहेत आणि त्या मला 2 मुलांमध्ये वाटायच्या आहेत. जर माझ्याकडे 5 गोळ्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, आणि मला ह्या 2 मुलांमध्ये वाटायचे आहेत. आपल्याकडे हा एक मुलगा आहे आणि हा दुसरा मुलगा आहे. या दोघांनाही वाटायच्या आहेत. मी पहिला ही गोळी याला दिली आणि दुसरी गोळी याला दिली, तिसरी गोळी पुन्हा याला दिली आणि चौथी गोळी याला दिली.
आता ही 5वी गोळी मला दोघांमध्ये समसमान वाटायची आहे, पण मी पूर्ण गोळी कुणालाच देऊ शकत नाही, तेव्हा मला या गोळीचे 2 भाग करावे लागतील आणि अर्धी गोळी याला आणि राहिलेली अर्धी गोळी याला देणार आहे. तर या उदाहरणामध्ये आपण पाहिले की दोन्ही मुलांना 2 पूर्ण आणि 1 अपूर्ण अशी गोळी मिळाली, म्हणजेच 5 गोळ्या आपण 2 मुलांमध्ये विभागलेल्या आहेत आणि तेव्हा आपल्याला अंश छेदापेक्षा मोठा मिळतो. पण हीच संख्या 5/2 मला अशी मांडायची असेल, 2 पूर्ण आणि 1 अपूर्ण, 1 अर्धी, तर मला ती 5/2 ला मी 2 1/2 अशी मांडू शकतो, कारण का 2 पूर्ण आहेत या आणि ही 1 अर्धी आहे. अर्धी म्हणजे एकाचे 2 भाग केलेत, 2 छेद केलेत आणि त्यातला 1 अंश याला दिला आहे, 1 अंश याला दिलेला आहे, 1/2. म्हणजेच हा तयार झाला माझा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याचाच अर्थ पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा वेगळा नसून अंशाधिक अपूर्णांकाला एका वेगळ्या पद्धतीनं जर आपल्याला दाखवायचा असेल तर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा उपयोग करतो. तो अंशाधिक अपूर्णांकच असतो, फक्त आपण त्याला एका वेगळ्या पद्धतीने दाखवतो. आता याच अपूर्णांकाचे आपण एका वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करू. काही उदाहरणं दाखवतो तुम्हाला इथे. आपल्याकडे हे 4 अपूर्णांक आहेत, 2 पंचमांश, 3 सप्तमांश, 4 पंचमांश, 1 अष्टमांश. यामध्ये हे जे 2 अपूर्णांक आहेत, दोन्हीमध्ये छेद 5 आहे. अंश जरी वेगळा असला तरी छेद समान आहे. अशा प्रकारचे अपूर्णांक ज्याच्यामध्ये छेद समान असतो त्यांना समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. आणि ज्या 2 अपूर्णांकामध्ये छेद समान नसतो, म्हणजे आपण हे 2 पाहू, या दोघात छेद समान नाहीये, किंवा आपण या दोघात पाहू, यांच्यात छेद समान नाही आहे. अशा ठिकाणी जिथे छेद समान नसतो त्यांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात. आता यांचा उपयोग काय? तर यांचा उपयोग आपण बेरीज किंवा वजाबाकी करताना करतो. आपण बेरीज जर आपल्याला करायची असेल किंवा वजाबाकी करायची असेल तर दोन्ही अपूर्णांक समच्छेद असणे गरजेचे असते. जर ते समच्छेद नसतील, ते भिन्न छेद असतील, तर बेरीज करताना आपण त्यांचा छेद पहिला समान करून घेतो आणि त्यासाठी आपण लसावी वापरतो. त्या दोन्ही छेदांचा लसावी काढतो आणि तितका छेद येईल असा अपूर्णांक तयार करतो. जर आपणास 2 पंचमांश अधिक 3 सप्तमांश करायचे असेल तर आपण यांना सरळ यांची बेरीज करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला दोघांचा छेद समान करणे गरजेचे आहे. समान करताना छेद आपल्याला त्यांचा लसावी काढायचा आहे छेदांचा, आणि याचा लसावी येतोय 35. आता मला 2 पंचमांशला अशा अपूर्णांकामध्ये बदलायचा आहे की ज्याचा छेद 35 आहे, आणि त्याकरता मला त्याच्या छेदाला 7 ने गुणावे लागेल. आणि इथे 7 ने गुणायचा असेल तर मला त्याच्या अंशाला सुद्धा 7 नेच गुणायला लागेल. मी जर असे केले तरच या अपूर्णांकाचे मूल्य तेच राहणार आहे. मी जर फक्त छेदाला 7 ने गुणले आणि अंशावर मी काहीच क्रिया केली नाही तर त्याचे मूल्य बदलणार आहे, आणि म्हणूनच मला दोन्हीकडेही 7 ने गुणायचे. आणि असे करून जो मला हा अपूर्णांक मिळाला 14/35, हा अपूर्णांक, या अपूर्णांकाला आपण 2 पंचमांशचा सममूल्य अपूर्णांक म्हणतो. म्हणजेच याच पद्धतीने मला 3 सप्तमांशला सुद्धा
अशा अपूर्णांकामध्ये बदलायचे आहे ज्याचा छेद 35 आहे. त्याकरता मला इथे 7 ला 5 ने गुणायला लागेल आणि म्हणूनच मला 3 ला सुद्धा 5 नेच गुणायला लागेल. आणि मग 3 गुणिले 5 15. मला अपूर्णांक मिळतोय 15/35 आणि हा अपूर्णांक हा 3 सप्तमांशचा सममूल्य अपूर्णांक आहे. अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. अपूर्णांक फ्रॅक्शन. भिन्नछेद अपूर्णांक अनलाइक फ्रॅक्शन. छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन. अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. समच्छेद अपूर्णांक लाइक फ्रॅक्शन. पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन. अंश न्यूमरेटर. छेद डिनॉमिनेटर. सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर. गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.